जय हे घे. नाही मला आता नको. अरे मगाशी सुद्धा काही जेवला नाहीस तू. निदान हे एवढं तरी संपव ना. हे घे पी. ती मला खरंच भूक नाहीये. मी मगाशी सांगितलं ना. काय पप्पांसोबत तू खाल्लंयस काहीतरी. मला सांग एवढं काय खाल्लं की तुला भूक नाहीये. बस ते मगाशी मी असंच बोललो. ते मगाशीच आलं होतं माझ्या लक्षात. तुला काय वाटतं काकांना ते पटलं असेल. जय खूप चांगलं ओळखतात काका आपल्या दोघांनाही. जय काय झालंय. काही मनात आहे का तुझ्या. हे बघ जय मी आणि अविनाश सर आम्ही एका मोठ्या प्रोजेक्टवर एकत्र काम करतोय. त्यामुळे हल्ली मीटिंग्स वाढल्या आहेत. हे बघ आदिती त्याबद्दल माझ्या मनात काही नाही. मग पप्पांबद्दल. जय पप्पा बदलतायत. मला माहितीये तुझ्या मनात त्यांच्याबद्दल चांगलं नाहीये पण वाईटही नाहीये ना. आणि त्यांच्यातला हा बदल तुला सुद्धा जाणवतोय ना. आता हे पटापट दूध संपव. जय तुला माहितीये नवीन प्रोजेक्ट खूप इंटरेस्टिंग आहे. आज त्याच संदर्भात ना आमची कॉन्फरन्स पण होती. खूप रिपोर्टर्सही आले होते. आणि तुला माहितीये का पप्पा आणि अविनाश सर तो सिक्रेट आहे ना. लक्षात कसं राहत नाही तुझ्या. नाही मला ते लक्षातच ठेवायचं नसेल तर. जय अरे आपल्यात कसलं आलंय सिक्रेट. आणि तुला सांगून काय फारसा असा फरक पडणार आहे. नाही ना पडत फरक. मग नको सांगूस. आदिती जर बॉसला असं वाटत असेल की तुझ्याशिवाय ही माहिती कोणालाही कळू नये तर ती गोपनीयच ठेवली पाहिजे. अगं आपल्यावरती त्या प्रोजेक्टच्या काही जबाबदाऱ्या असतात. बिझनेस एथिक्सचा भाग आहे. आणि माझ्या आदितीने हे असं काही केलेलं मला नाही चालणार. तुला चालणार आहे का मी काहीतरी असं केलं तर. बरोबर आहे तुझं. आहेच. जय तुला माहितीये आदिती अरे मी त्या प्रोजेक्ट बद्दल नाही सांगत आहे तुला. अविनाश सरांनी आणि मी आम्ही पाणीपुरी खाल्ली. म्हणजे ते स्वतःच घेऊन गेले होते. खरंच त्यांच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. माझा विश्वासच बसला नाही की रस्त्यावरच्या पाणीपुरीच्या गाडीवर मी आणि अविनाश सरांनी पाणीपुरी खाल्ली. किती मस्त आलाय ना फोटो. हो आणि सर काय स्मार्ट दिसतात बघ. उत्तमा अगं ते मॅगझिन आमच्यापर्यंत येईल तर मला दिसेल ना काय ते. ऐक ना दोघीच किती वेळ बघताय. मला दाखवा ना फोटो. अगं हो 2 मिनिटात. अरे आता पूर्ण वेळ हा मॅगझिन बघण्यात वाया घालवू नका. मला ते मॅगझिन चांगल्या अवस्थेत हवंय. बरोबर आहे नवरे तुमचं. आम्हाला सुद्धा ते चांगल्या अवस्थेतच हवंय. काय सारिका. नाही तर तू तुझं गणित त्याच्यात मांडशील. काय काका तुम्ही
झालं, सुरू झालं यांचं दिवसाबरोबर. नवरे जरा थांबा, अजून दिवस सुरू व्हायचाय. आणि हा फोटोच तसा आलाय सरांचा आणि अदितीचा. आणि आपल्या कंपनी बद्दल सुद्धा किती छान लिहून आलंय बघा. घ्या. त्यांना कुठे दाखवते, मला दाखवा. सॉरी सॉरी. वाह, मस्त आलाय फोटो. सर केवढे डॅशिंग दिसत आहेत. बाज ग, उगाच बोलाल आणि दृष्ट लावाल. ए काय तरी मी तुम्हाला सांगितलं होतं ते मॅगझिन मला चांगल्या अवस्थेत हवंय. काय अहो नवरे, मॅगझिनला काही झालेलं नाहीये. पण काही म्हणा, दोघं अगदी शोभून दिसतायत ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय शांतता काय एवढी? साईप्रसाद असून सुद्धा. त्याचं काय आहे, मॅगझिन मध्ये आदिती मॅडम आणि अविनाश सरांचा फोटो छापून आलाय. सगळे कौतुक करतात ते. नंदिनी मॅडम तर म्हणतात ते. नंदिनी मॅडम काही म्हणत नव्हत्या. हा देते मॅगझिन. अरे वा, किती वेगळे दिसतात दोघे. मस्त. बघू काका. हेच हेच म्हणायचं होतं मला पण. मला पण. ऍक्च्युली काय आहे, अविनाश सर आणि आदिती मॅडम यांची पर्सनॅलिटीच अशी आहे ना की आपल्या कंपनीचं वेगळंच इम्प्रेशन पडतं बाकी कंपन्यांपेक्षा. अगदी बरोबर बोललात साईप्रसाद. साईप्रसाद, तुझं विश्लेषण करून झालं असेल आणि फालतू बडबड संपली असेल तर आपण आपल्या कामाचं बोलूया. वा वा रजनी मॅडम, वा. म्हणजे हे आपल्याला आवडलं बुवा. काय अशी अशी कामाबद्दल आस्था हवी. काय थँक्यू नवरे. रजनी मॅडम, ही फाईल आणि हे मॅगझिन तुम्ही पण फोटो बघून घ्या. काय कौतुक एवढं त्या मॅगझिनचं. तुला नसेल कौतुक, पण आम्हाला आहे. बरोबर आहे. आण ते पुस्तक इकडे. बसा बघ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे हे बघ, फोटो पाहिलास का जय? हे बघ. अरे वा, आला का फोटो? कसा आलाय? गुड मॉर्निंग. अदिती, कॉंग्रॅच्युलेशन. काय छान फोटो आलाय का तुमचा. ओह, थँक्यू. नुसतं थँक्यूनी चालणार नाही, पार्टी पाहिजे, पार्टी. करेक्ट करेक्ट. साई, अरे पार्टी कसली? आम्ही कामासाठी गेलो होतो तिथे. नशीब लक्षात आहे. आता काय मॅगझिन मध्ये फोटो छापून आलाय ना, ऐकणार नाहीत लोक. आणि त्यात बॉस बरोबर फोटो छापून आलाय. ऑफिस मध्ये बॉस असल्यासारखेच फिरायला लागतील आता. काका, मगाशी तुम्ही मला विचारत होतात ना की फोटो बघून माझं अंकशास्त्र काय सांगतंय ते. मला असं वाटतंय की आदिती लवकरच आपली बॉस होणार आहे. तथास्तु.
आलोच. चला, ते मॅगझिन सगळ्यांचं बघून झालं असेल तर इकडे द्या आणि सगळे कामाला लागा. चला चला. दे दे ते मॅगझिन दे, म्हणजे आपण सगळे कामाला लागू. चला चला सगळे. हॅलो. हो आले. काय सुंदर आला रे फोटो गट्टू. अहो मगासपासून 10 वेळा सांगितलंस हीच गोष्ट. तुला माहिती का, हे असं तू जेव्हा माझा पहिल्यांदा फोटो छापून आला होता तेव्हा अशी रिॲक्ट झाली. म्हणजे काय, नंतर कधी मी तुझं कौतुक केलं नाहीये? नाही, त्यानंतर तुला माझ्या फोटोमध्ये चांगलं काहीच दिसलं नाही. प्रत्येक वेळेस तू काहीतरी टीका करायचीस. डोळ्याखाली डार्क सर्कल्स दिसत आहेत, झोप झाली नाहीये, आजारी वाटतोय, पोट सुटलेलं दिसतंय आणि ब्ला ब्ला ब्ला. आता नाही म्हणू नकोस, खरं सांग. अरे हो, काळजीने म्हणते ना मी. मला एक कळत नाहीये, मी अजूनही तसंच आहे, पण तुला हाच फोटो इतका परफेक्ट का वाटतोय? परफेक्ट, स्पेशल आहे. स्पेशल म्हणजे झालं सुरू. मी ना या फोटोची ओरिजिनल कॉपी घेऊन ती अशी छान फ्रेम करून घेणार. हे बघ, आम्ही तिथे फक्त कामासाठी गेलो. नवीन प्रोजेक्टचं काम ना माहितीये मला. मी कधी तुझे पेपर मध्ये आलेले फोटो कापून ठेवलेले नाही. जे फोटो मला खूप आवडतात ते फ्रेम करून ठेवलेले नाहीत. किती छान आहे हा फोटो. मला आवडला. इतका चांगला फोटो ना गट्टू, अविनाश तुझा कधीच आला नव्हता. औ बर बर, ते जाऊ दे. मला सांग, कॉन्फरन्स कशी झाली? खूप छान झाली. काल रात्री तू घरी जेवला नाहीस? नाही, भूक नव्हती. किती वेळा तुला सांगितलंय मी, परत सांगते. कामामध्ये खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नकोस. रात्री बराच उशीर झाला ना. अदितीला घरी सोडून आलास ना? अहो, मी तुला कालपासून किती वेळा सांगितलं की येताना मी त्यांना घरी सोडून आलो. परत परत तेच तेच काय विचारतेस तू? या ये ग. मी तुला इथे बोलवलं हा फोटो दाखवायला. हो, बाहेर सगळे हाच फोटो बघताय. छान आलाय. मी अविनाशला सांगत होते की सध्या सतत कामात असता तुम्ही. अगदी वेळेकाळेचं सुद्धा भान राहत नाही. घरी यायला खूप उशीर होत असतो. तर दिन्या काही ओरडत वगैरे नाही ना तुला? म्हणजे काय, अविनाश येतो तुला सोडायला, पण तो काय बाहेरच्या बाहेर सोडून निघून जातो ना. तो काही दिन्याला भेटत नाही. नाही आऊ, उलट सर मला अगदी घरापर्यंत सोडतात. बर. इनफॅक्ट काल ते घरी सुद्धा येणार होते, पण एक व्हिडिओ कॉन्फरन्स होती त्यांची, त्यामुळे त्यांना येता आलं नाही. हा, आणि दुसरं मी सांगत होते त्याला, तेच तुलाही सांगते की कामामध्ये खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नका. नाही अहो, अजिबात नाही. म्हणजे सर अगदीच सगळ्याच बाबतीत पर्टिक्युलर आहेत. आणि
काल तर त्यांनी सरप्राईजच दिलं. सरप्राईज? काय मला काय बोलला नाही तो. काल आमची मीटिंग झाल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती. सरांनी डायरेक्ट पाणीपुरीवाल्याकडेच गाडी थांबवली. म्हणजे मला काहीच कळलं नाही थोडा वेळ, पण मग त्यांनी स्वतःहून ऑर्डर सुद्धा दिली. आणि तेवढंच नाही, त्यांनी पाणीपुरी सुद्धा खाल्ली, तीही गाडीवरची. हा तुझं झालं असेल तर आपण आता कामाचं बोलूयात का? हो हो हो. बस. ही फाईल. बघितलास का फोटो? नाही, प्रोजेक्ट बद्दल काहीही माहिती नसली तरी फोटो बघायला हरकत नाही. छान आहे सर फोटो. देव टूर्सला याचा नक्कीच फायदा होईल. हे असं खोटं बोलून, खोटं वागून स्वतःचं सांत्वन करून घेण्याची कला फार छान जमते तुला. बरं, हे सगळं माहीत असून सुद्धा खोटं वागणं सोडत नाहीस तू. सर मी असं म्हणालो कारण हे बिझनेस मॅगझिन खूप फेमस आहे. ह्यात फोटो आल्यानंतर आपल्याला इनफ. नसलेलं ज्ञान पाजळू नकोस. या प्रोजेक्ट बद्दल काही समजलं का? आदितीने सांगितलं काय? नाही सर, मला काही माहित नाही कारण मला माहिती करून घ्यायचं नाहीये. नाहीच सांगणार. शेवटी माझी मुलगी आहे ती. थरली प्रोफेशनल. तिच्या पुढे हात जोडून उभा राहिलाच ना तरी सुद्धा सांगणार नाही तुला ती या प्रोजेक्ट बद्दल. सर तुमचा फोन वाजतो, महत्वाचा सर. या पळत राहा सतत. सतत कारण शोधत राहा सत्यापासून दूर जाण्याची, आणि तसाच जगत राहा खोटा. हा फुकटचा माज आहे ना, तुझ्याकडेच ठेव. एक लक्षात घे, आदिती एक दिवस विसरणार तुला, आणि त्याची सुरुवात झालीच आहे. हे तिचं लाईफ आहे खरं तर. कळत कसं नाहीये तुला? अरे तिला मागे खेचतोयस तू. तू बघितलंस ना किती खुश दिसते या फोटोमध्ये. तिच्या आयुष्यामधला सगळ्यात मोठा अडथळा आहेस तू. अरे तिच्या नशिबात असूनही तिला हव्या असलेल्या गोष्टी मिळत नाहीयेत तुझ्यामुळे. का कळत नाहीये तुला हे? एक सल्ला आहे तुझ्यासाठी. तिनं तुला तिच्या आयुष्यातून बाजूला काढण्याआधी तूच बाजूला हो. थोडा त्रास कमी होईल. प्रेम आहे असं म्हणतोस ना तुझं, आणि का असं अडकवून ठेवलंस तिला? तू जो विचार करतोयस ना ते कधीही देऊ शकणार नाहीयेस तू तिला. आता तरी हा स्वार्थ सोड आणि तिचा विचार कर.
सर, हे सगळं सत्य नाहीये. हा सगळा तुमचा विचार आहे. हे तुम्ही तुमच्या सर, सॉरी सर, पण अविनाश सरांचं तुमच्याकडे काहीतरी महत्वाचं काम होतं. ते फोन करत होते तुम्हाला, पण तुमचा काहीच रिप्लाय नाही म्हणून मी बोलवायला आले. सायलेंट वरती होता फोन. महत्वाचं बोलणं चाललंय जयराम बरोबर, ते संपलं की येतो. ओके सर. या. सॉरी सर.